हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. ह्याचं तोंड बघा. सो आमच्याकडे तयारी चालू आहे माघी गणपतीची. मे बी तुम्ही शॉर्ट्स जे मी माहिती नाही किती दिवसाआधी टाकलं होतं तर त्याच्यामध्ये बघितलं असाल. गणपती वगैरे बुक करायला गेलो होतो. सो चला जाऊया डेकोरेशन करायला. आम्ही आता चाललो आहे मम्मीकडे सगळं सामान वगैरे घेऊन, कारण की आज रात्रीच गणपती येणार आहे. उद्या माघी गणपती म्हणजे आहे म्हणून आम्ही एक दिवस आधीच आणणार आहे. सो आम्ही आता चाललो डेकोरेशन करायला. डेकोरेशनवाला येणार आहे तिथे. लेट्स सी कसं होतं आहे. मी तुम्हाला दाखवून काय काय करतो आहे ते. आहे आम्ही मम्मीकडे. माझ्या मम्मीचं घर बघा. काम कम चिल्लाना ज्यादा असं असतं आमच्याकडे, असं मला कधी कधी वाटतं. बेल वाजव. सुपर एक्सायटेड असतो आम्ही जेव्हा पण गणपती येत असेल. सासरी असून दे, माहेरी असून दे, माघी गणपती असून दे, सुपर एक्सायटेड असतो. सो मी आली आहे मम्मीच्या घरी. आमचं डेकोरेशन बघा. म्हणजे अजून हे वालं जे आहे ना, हे मे बी तुम्हाला दिसतं आहे. गणपतीचा सेटअप दरवर्षी इथेच असतो. तिकडचं डेकोरेशन फक्त थोडंसं पेंडिंग आहे. ते मी तुम्हाला दाखवणार आहे काय होणार आहे ते. फायनल रिझल्टच दाखवेन. पण हे स्वराने केलं आहे सगळं. तुम्हाला दिसतं हे सगळं घरात तोरण वगैरे लावलं आहे. ही सगळी स्वराची मेहनत आहे. मस्त वाटतंय ना घर. सो जसं तुम्हाला मी बोलली होती की आमच्याकडे डेकोरेशन होणार आहे. मी तुम्हाला दाखवते थोडीशी झलक. पूर्ण नाही दाखवणार. पूर्ण दाखवू काय? थोडंसं दिसलं असेल तुम्हाला. म्हणजे आम्ही ऑर्डर दिलं होतं बाहेर. ते अंकल आले आता सगळं बनवण्यासाठी. तुम्ही फायनल लुक बघा. इतका सुंदर दिसणार आहे. मी आत्ता नाही दाखवणार आहे. मी तुम्हाला परत थोडंसं दाखवते. बघितलात काय? फायनल लुक बघा. खूप सुंदर दिसणार आहे. मस्त. मला तर असं मी लास्ट इयर पण विचार केला असं काहीतरी करीन म्हणून, पण टाईम हे ते ऑफिस एवढं बिझी शेड्यूल असतं तर एवढं नाही जमलं. बट ह्यावेळेला केलं आहे. खूप 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 मस्त वाटणार आहे ते. फायनल लुकसाठी फक्त वेट करा. आमची पूर्ण तयारी झाली आहे आता. सगळी भांडी वगैरे सगळं घासून झाली आहे. स्वरा मॉप वगैरे मारून ठेवते आहे आणि मी रेडी झाली आहे. आय होप दिसत असेल. एवढं काही नाही आहे. जस्ट फॉर्मल रेडी झालेली आहे. आम्ही आता निघणार आहे थोड्या वेळातच बाप्पा आणण्यासाठी. मी, लोकेश, स्वरा, सारा आणि आमचा कश्मीर. आम्ही चौघच जाणार आहे. चौघं आय थिंक 5 जण जाणार आहे. मी तिकडेही दाखवीन. आय थिंक तुम्ही ना माझे 5चा शॉर्ट बघा. मी कुठून मूर्ती घेतली ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. त्या शॉर्ट्समध्ये आहे. मी तुम्हाला त्यांच्याकडे खूप सुंदर मूर्त्या असतात. खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या असतात. आणि मातीची मूर्ती आम्ही दरवर्षी मातीचीच मूर्ती आणतो. POP वगैरे आम्ही मूर्ती आणत नाही. मातीचीच मूर्ती आणतो. तर तुम्ही नक्की बघा ते पण. मी तुम्हाला आता आमचं डेकोरेशन दाखवते. मी थोड्या वेळ आधी मी सांगितलेलं चालू होतं. मी थोडासा झलक दाखवली होती. मी तुला पूर्ण दाखवते आता. सो हे आमचं सिम्पल बट खूप सुंदर दिसणारं डेकोरेशन आहे. माझ्या मम्मीला खूप आवडतं असं रिअल फुलांचं डेकोरेशन. ही सगळी रिअल फ्लावर्स आहे. रिअल रोजेस आहेत. आणि गणपतीचा जो कलर आहे त्याच हिशोबाने आम्ही आमचं फ्लावर्स पण डिसाईड केले होते. म्हणजे व्हाईट थीम असली पाहिजे. बिकॉज गणपतीचा कलर पण आमचा तसाच आहे. आमची धोती पण व्हाईट कलरची आहे. अकॉर्डिंगलीच आम्ही करतो आहे. मी तुम्हाला आता रिव्हील केला आहे कलर कोणता असणार आहे. तर तुम्ही आमची मूर्ती बघा. इतकी सुंदर मस्त छोटीशी गुब्बू गुब्बू आहे एकदम. मी तुम्हाला शॉर्ट्सच्या व्हिडिओमध्ये दिसली असेल तुम्हाला. तर मी दाखवली नाही एक्झॅक्ट कोणती आहे. तर तुम्ही नीट जर शॉर्ट बघितला असाल तर त्याच्यामध्ये नक्की तुम्हाला कळली असेल कोणती वाली आहे ते. तर आता आपण भेटूया डायरेक्ट. म्हणजे मूर्ती घ्यायला जातो तिथेच डायरेक्ट भेटूया आता आपण. सो आम्ही निघालो आता आमच्या गाडीमधून. काश्मीरला घ्यायला आलो आहे. आणि आमची स्वामिनी पण आहे इथे. हे लावलेला काय बोलतो. आमची विजयाची एनर्जी हमेशा हाय लेवलच असते. कोणाची असून दे नसून दे. गणपती बाप्पा कुठे आहे? कुठे आहे? काय
काय करतायत? गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया. मी तर असं उलट बघून बघतो नाही हे चांगलं असं. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मला एक तोंड लावून गेलं की सगळं फळ सोडून गेलं. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया मंदिर मामा की जय मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. सो आमचा बाप्पा आला आहे घरी आणि तुम्ही बघितलं असाल मूर्ती खूप सुंदर आहे. आता आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये कारण की मी पूर्ण एक्सटेंड नाही करणार आहे व्लॉग कारण की खूप झोप येते खूप लेट पण झाला आहे आम्हाला. आता आपण भेटूया उद्या जर पॉसिबल असेल तर पूजा वगैरे पंडित येणार आहे त्यावेळेला मी नक्कीच ट्राय करेन व्हिडिओ काढायचा जर जमलं तर. तुम्ही हा पूर्ण ब्लॉग बघण्यासाठी थँक्यू सो मच. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा. भेटूया उद्या आरतीमध्ये. आमच्या कश्मीरी नारळ कसा फोडला तर नक्की सांगा तुम्ही कमेंट मध्ये आणि आमच्या स्वराने पूर्ण व्हिडिओ काढलाय. कमेंट मध्ये लिहा. बाय बाय.